नमस्कार मित्रांनो, देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात आज एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून या निर्णयामुळे संपूर्ण देशात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नीट यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि सरकारवर वाढत असलेला दबाव या सर्व घडामोडींनंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला। राष्ट्रपतींनी हा राजीनामा तात्काळ मंजूर केला असून शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। दिल्लीतील जंतर मंतरसह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले। विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या परीक्षेत जर पारदर्शकता नसेल तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो। याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती। राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील युवकांना उद्देशून एक खुलं पत्रही प्रसिद्ध केलं। त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही राजकीय संघर्षात अडकू नये, देशात शांतता राहावी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यांनी असेही म्हटले की विद्यार्थी हेच भारताचे भविष्य आहेत आणि त्यांच्यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पत्रात गेल्या 4 दशकांपासून शिक्षण क्षेत्राशी आणि विद्यार्थ्यांशी जोडलेले असल्याचे नमूद केले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि देश सेवा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच त्यांनी या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचे हित सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले। दरम्यान या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे। विरोधी पक्षांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटले आहे, तर सत्ताधारी पक्षाकडून हा निर्णय नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी करत आहे। सरकारने परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे। देशभरातील लाखो विद्यार्थी आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष ठेवून आहेत। दोषींवर कठोर कारवाई होईल का, परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल केले जातील आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा जिंकला जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे। आता नवीन नेतृत्वाखाली शिक्षण मंत्रालय कोणते महत्त्वाचे निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कशी भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, नीट प्रकरण हे केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही। हा विषय लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या मेहनतीशी आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित आहे। त्यामुळे या प्रकरणात पारदर्शक तपास, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवत राहू। त्यामुळे अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। पुढील महत्त्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटू।